सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तर शंभूचं आहे ना आज बोरन्हाण करायचं आहे, तर त्यामुळे मग सर्व काही मला तयारी करायची आहे. तर आता इथे ना मला फरचीन ते सर्व काही पुसून घ्यायचं आहे. तर मिस्टर गावामध्ये गेलेले आहे सामान आणण्यासाठी. तर आता इथे मी पटपट अशी फरची पण पुसून घेत आहे, म्हणजे मग बाकीचे पण कामं आवरायचे आहे ना. तर मग येथे मिस्टरांनी ना गावात जाऊन शंभूसाठी हलव्याचे पण दागिने घेऊन आलेले होते. तर शिल्लक राहिलेले नव्हते, पण मग त्याने भरपूर असे शोधून आणलेले आहे. तर आता इथे ना बाकीचं पण मला लागत होतं, बिस्किट वगैरे, आणि त्याला आहे ना चॉकलेट पण लागत होते सजवण्यासाठी. तर मग आता त्यांना चॉकलेट वगैरे आणायला लावले. तर आता रुपालीताई ते पण आलेले आहे. तर रुपालीताई, दीदी, परी आणि श्री पण आलेले आहे, भाऊजी पण आलेले आहे त्यांच्यासोबत. तर मग त्यांना सांगितलेले होते मी डेकोरेशनसाठी ना फुलं पण घेऊन या. तर आमच्या शेताजवळच आहे ना शेवंतीचा पण बाग आहे ना, मग तेथूनच आणलेले आहे. तर मग आल्या आल्या त्यांना पण मी पाणी वगैरे दिलं आणि चहा पण ठेवलेला होता. तर मुलं आहे ना इथे पॉपकॉर्न खात बसलेले होते. तर मग त्यानंतर बाकीची पण तयारी करायची होती ना. रुपालीताईंनी ना मग येता येताच आत्ते सासूबाईंच्या इथून आहे ना बोरं पण आणलेले होते. तर खूप छान बोरं होते असे. तर मग बाकीची मी पटपट अशी तयारी करून ठेवत होते, मग जे जे लागेल ते ते असं साहित्य काढून ठेवत होते. तर येथे शेवंतीचे फुलांचं पण छान असं सजवलेलं होतं. आणि मग दीदी आणि मी आम्ही दोघी ना इथे सर्व काही तयारी करून घेत होतो. दीदीने ना फुलांच्या पाकळ्या केलेल्या आहे, तर मग त्याची सजावट करत आहे. तर आता येथे डेकोरेशन बघू शकतो, किती छान डेकोरेशन केलेलं आहे. तर आम्ही दोघींनी मिळून आता इथे ना डेकोरेशन पण बनवलेलं आहे. निम्म्यात दीदीनंच काही बनवलेलं आहे. तर येथे ना वरती पतंगीन ते ना मिस्टरांनी लावलेले होते. तर बघू शकता खूप छान असं पतंगीन ते दिसत आहे. बोरन्हाणाच्या वेळेस आहे ना ब्लॅक कलरचंच लागत असतं. तर बलून पण ब्लॅक कलरचे लावलेले आहे आणि छोटे पतंगी पण ब्लॅक कलरचेच लावलेले आहे. तर लहान मुलांना ड्रेस पण ब्लॅक कलरचाच घालायचा असतो बोरन्हाणाच्या दिवशी. बोरन्हाण हे का करत असतात, तर मुलांचं आहे ना आरोग्य न ते चांगलं असावं, त्यामुळे मग त्यांचं आहे ना बोरन्हाण करत असतात. म्हणजे पहिले करत नव्हते, पण मग आता ते सर्वजण करायला लागलेले आहे. तर मग आता येथे ना शंभूला पण साज घालून घेतलेला आहे. तर बघा त्यानं साज पण छान असा घालून दिला मला. आणि मग आता साज घालायचा झाल्यावरती पाटावर तर पण बसलेला आहे तो. खूप छान त्याला आनंद वाटू राहिला. मागच्या वर्षी ना तो रडत होता, तर ह्या वर्षी त्याला म्हणजे बघून आणि ते खूप छान वाटलं. मी त्याला म्हटलं बाप्पा करायचं आहे ना, तर मग तो छान असा तिथे बसलेला आहे. मग आम्ही 5 जणी सुहासनींनी ना छान असं त्याला औक्षण करून घेतलं. आणि मग त्यानंतर आहे ना त्याचं बोरन्हाण करायचं आहे. तर छोटे छोटे मुलं पण लागत असताना, त्यामुळे मग त्यांना पण बोलून घेतलेलं होतं. तर येथे मग सर्व काही लाह्या वगैरे एकत्र करून आणि आता आम्ही बायका त्यावरती डोक्यावरून टाकून घेत आहोत. असं बोरन्हाण आहे ना हे